इकडे चालले टॅगिंग. कुठल्या जातीचं आहे ते? डांगी जाते. डांगी जातीचं. काय लावल्यात प्राईस? त्यांचे लावले 1.5 लाख. 1.5 लाख दोघांची. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो एक वेगळाच मार्केट कव्हर करायला, तो म्हणजे बैलांचा मार्केट. या मार्केटमध्ये जर बोललं ना तर फक्त बैलच विकत घेता येतात, ते मग शर्यतीसाठी असो किंवा शेतासाठी असो. बैल जर बोलला ना ते एकदम क्वालिटी वाईज बैल किंवा धिप्पाड बैल, त्याच्यानंतर प्राइस मध्ये कमी असलेला बैल, बऱ्याच प्रकारचे बैल आहेत ना आज तुम्हाला बघायला मिळणार आहे. मार्केटला सुरुवात करायच्या आधी मी देतो इथला पत्ता बोला. काय नाव काय इथला? घोटी बाजार. घोटी बैलांचा बाजार बोलायला लागेल ना. हा, रेल्वे स्टेशन पासून 7-8 किलोमीटर आहे ना. हा, रेल्वे स्टेशन पासून 7 ते 8 किलोमीटर असलेला हा मार्केट, घोटी मार्केट, घोटी बैल मार्केट. तर मार्केट हा ना आपण पहिल्यांदाच करतोय कव्हर, नाही तर बैलांचा मार्केट आपण कव्हर केला नव्हता. पण बरीचशी माहिती आज तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. बैलांना टॅगिंग कशी केली जाते ते पण मी दाखवणार आहे. टॅग कशासाठी केला जातो, कानाला जो लावला असतो ना बिल्ला, तो कशासाठी असतो, सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी मी सांगतोय इथला पत्ता बोलला ना तर इगतपुरी मार्केटचा घोटी मार्केट आहे. रेल्वे स्टेशन पासून मागाशी सांगितलं 7 ते 8 किलोमीटर असलेला मार्केट. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला या मार्केटमध्ये कोणाला न विचारता किंवा जिथून तुम्ही व्हिडिओ बघताय तिथून हे लोकेशन किती लांब आहे हे जर बघायचं असेल तर गुगल मॅपची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मार्केटचा नजारा बघा तुम्ही कसा आहे तो. हा बघा, फुल टॉप ऑफ त्या शेवटपर्यंत गेलेला आहे. आणि जर तुम्ही बघितला ना तर हे बघा बैल बघा एकदम तडाखेबाद, कमीत कमी 10-12 बैल एकाच लाईनीमध्ये. तुम्ही आहे का मालक? कुठल्या जातीचा बैल हा? किल्लार जातीचा बैल. कशासाठी आता म्हणजे शर्यतीसाठी की कसा? शेती कामासाठी. किल्लार जोडी आहे नाही. हां, हे बघा ही जोडी आहे किल्लारांची. हे बघा या साईडला. कसं आता म्हणजे काय लावली आज किंमत तुम्ही? 75,000 एकाची का? हां, तर हे बघा जर बघितलं ना तर 75,000 आणि ते 75,000 कमी जास्त होतील. आता जसा पाऊस पडला तर वाढतील पण आहे ना, जसं जसं ज्याला गरज पडेल तसं. तर खिल्लार जोडी बघितली ना तर हे बघा. आणि तिकडं जो पूर्ण सेटअप आहेत ते तुमचे नाहीत का ते? हा, ही तुमची जोडी आहे एक. हां, तर ही आहे त्यांची जोडी. नंबर देता येईल तुम्हाला? द्या ना नंबर. 87 88 64 65 29. हां, तर खिल्लार जोडी पाहिजे असेल ना तर दादाला नक्की कॉल करा तुम्ही. मार्केटमध्ये जर बघितला ना तर हे बघा शेतकरी वर्ग खूप आला. हे बघा इकडे आहे ना जो तो चालले त्याची तयारी. हा बघा, हे जर बघितला ना तर 2 खोंड दिसतात आपल्याला. खोंड आहेत नाही? कुठली जात आहे काय ही? डांगीतली कुठली? डांगी डांगी. कशासाठी याचा वापर करता येईल? शेतीसाठी. हा मग शेतीसाठी ना. मोठं झालं शेतीसाठी. मोठीसाठी तरी अजून किती अजून मोठी होती दणकी? ते 12 महिन्याचे अजून लय मोठं होईल ते. हा, ते 12 महिन्याचे सांगतात. किती लावले जोडी आज? काय ही जोडी कितीला द्यायला तयार आहे तुम्ही? जोडी नाही एकच आहे आपली. हा, एकच आहे का? एकच आहे त्यांचा. तर बघा कितीला द्यायला तयार आहे? ती 15,000 15,000 रुपयामध्ये. तर बघा, हे बघा 15,000 रुपयामध्ये. तर हे बघा मार्केट जर बघितलं ना तर मार्केट आपण पहिल्यांदाच कव्हर करतोय, तो म्हणजे बैलांचा मार्केट. तुम्ही कुठून आलाय? धामणीवरून. घ्यायला आलात का विकायला? कुठे आहेत तुमचे बैल? आमचे बैल तिकडे त्या साईडला आहेत का? त्यांच्या त्या साईडला नाही. हे बघा इकडं बघितलं ना तर हा बघा कसा बैल आहे बघा, दणक्या बैल. आणि बघा मस्त पैकी म्हणजे जे आपण मालकाने ठेवलाय ना त्याला मस्त पैकी त्याची साफसफाई करून ठेवलाय. का जोडी आहे का तुमची? काय एकच आहे? जोडी आहे. आता हा शेतीसाठी आहे ना? किती रुपये लावलाय जोडी? 60,000 रुपये. हां, हे बघा म्हणजे 60 म्हणजे बोला 30,000 आणि 30,000 कमी जास्त होतील आहे ना. कोणाला पाहिजे नंबर द्या ना तुमचा. घ्या ना सांगा. 99 22 84 96 15. हां, कुठले आहेत तुम्ही? राजूरचे. कुठले? राजूर राजूर अकोला. हां, मग जर तुम्हाला अशी जोडी पाहिजे असेल शेतासाठी तर बघा कशी आहे, खिल्लार जोडी आहे, फर्स्ट क्लास मस्त पैकी. त्याच्यानंतर मग इकडे बघितले ना तर आपल्याला बघायला मिळतंय बघा एकच सेटअप दादा घेऊन बसलाय मस्त पैकी. घुंगरू लावले ते बघा. कसा किती रुपये लावलाय? 21,000. कमी जास्त होईल ना? कमी जास्त होईल. जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर हा बघा, हा आहे बैल. तर मार्केट जसं जसं आपण कव्हर करू ना तसं तसं कमीच आहे. मार्केटमध्ये जसं जसं आपण आतमध्ये जातो ना तसं तसं आपल्याला बघायला मिळतं बघा वेगवेगळं. हा बघा, कोणी आणलाय विकायला? तुम्ही आणलाय काय? बैल आहे ना? हां हां, कुठला? 2 दाती. दाखवा ना कसं असतं ते 2 दाती. आपण पहिल्यांदाच बघतोय 2 दाती. हे बघा ते दात दाखवतात. हे खालचे दात. हां, हे खालचे दात. हे बघा तुम्हाला दिसले असेल सांगा मला. कशासाठी 2 दाती जर बोलला तर काय?
शेती कामासाठी शेती कामासाठी चांगला असतो. काय लावले आज तुम्ही प्राईस याची? सांगायला आम्ही गण 45 सांगतो. 45 सांगता. नंबर द्या ना तुमचा मोबाईल नंबर. 90 22 19 82 54. तर पाहिजे असेल आत्ता एका महिन्याच्या आत तर आहे का नाही कॉल करू शकता तुम्ही आणि तुम्ही तुमची बोलणी करू शकता. त्याच्यानंतर मग इकडं आला ना तर जास्तीत जास्त मार्केटमध्ये ना आपल्याला बैलच बघायला मिळतात. हे बघा कलर उडून आला बैल जसं की एखादी बैलगाडी बैल शेडीतच जिंकून आलेला आहे ना. कुठली आहे जात? किल्लार जात. काय कशासाठी आता म्हणजे शेतासाठी का पळण्यासाठी? पाळण्यासाठी घेतला पळण्यासाठी तुम्ही घेतलाय विकत घेतला. कुठले आला तुम्ही कुठून आलात? कुर्नोली कुर्नुली गाव आहे. किती रुपयाला घेतला आता? तो 21,000ला 21,000 म्हणजे कमी जास्त 21,000 पर्यंत. बघा काय ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असं काय नाही आम्ही जात बघितली जात बघून आणि जात बघितली जात बघूनच घेतलंय. जात बघूनच त्याने घेतलंय. हा बघा बैल बघा तुम्ही बघितला तर. त्याच्यानंतर इकडे बघा मस्तपैकी सफेद कलरफुल जर बघितला ना सफेद थोडासा ब्लॅक अँड व्हाईट सफेद म्हणजे मस्तपैकी वाटतं एकदम प्युअर जोडी आहे दादाकडे. कशी आहे प्राईस काय लावली? सांगा 60,000 60,000 सांगते मग कमी जास्त होतील आहे ना. हा कुठली जात आहे? किल्लार जात आहे का? हा 99 22 61 84 50. तर बघा बैला जर तुम्हाला पाहिजे असतील तर पुन्हा एकदा बघून घ्या आणि तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर हा मार्केटमध्ये तुम्ही बघितला ना तर मार्केटचा हा नजारा तुम्ही बघितला ना. पण तिकडनं सुरुवात केली होती आणि ज्याला पण बैलगाडी शर्यतीची आवड आहे त्यांच्यासाठी हा वेगळाच एक सेटअप लावला. हे बघा गुलाल दिसतंय त्याच्यामध्ये. हा बघा जर बघितला ना बैल बघा तुम्ही ह्याच्या कशासाठी आहे ते आवतासाठी बी टांग्यासाठी बी सगळे कामाला शर्यतीसाठी हा का ही जोडींची काय आज किंमत लावली? किंमत सांगायला 70,000 आहे दोघांची? हा. दोघांची त्यांनी सांगितलं 70,000. हे बघा ज्याला पण घ्यायची असेल बैलगाडी शर्यतीची जर तयारी करायची असेल तर ते घेऊ शकतात ना या मार्केटमध्ये येऊन. तर हे बघा इकडे पण बघायला मिळतात एकदम तडाखेबाज. तुम्ही बघितलं ना त्यांची शिंगा बघा कशी शिंगांवर मेहनत घेतले मालकाने. एकदम प्युअर शिंगा बघा तिलतिलीत. जोडी बघा कशी आहे शर्यतीसाठी ना. शर्यतीसाठी आवतासाठी दोन्ही कामासाठी. तर एखाद्याला जर शर्यतीची आवड असेल तर तुम्ही ते विकू शकता ना. विकू शकतो. काय लावले आज जोडीची? 70,000 70,000 कमी जास्त. जास्त बसल्या होऊन जाईल. व्यवहाराला बसल्या तर होऊन जाईल. हे बघा तुम्हाला एकदा दाखवतो परत एकदा जोडी बघा कशी आहे कडक एकदम म्हणजे खरंच टणठणीत आणि ठणठणीत असली जोडी. नंबर द्या तुमचा मोबाईल. 9604 42 71 77. तर या मार्केटमध्ये ना तुम्हाला बऱ्याच प्रकारचे बैल विकत घेता येतात. बैल हे सांगते याच्यावर ना कारण या मार्केटमध्ये ना गाय अजिबात विकायला नाही. बैल आहेत म्हणजे पूर्ण जेवढी पण आता बैल तुम्ही बघताय ना पूर्ण विकायला बैलच आहेत मार्केटमध्ये. तर हा अनुभव आणि जर तुम्हाला जर घ्यायचा असला तर तुम्ही सुद्धा या मार्केटमध्ये तुम्ही येऊ शकता. बघा हे बघा बैल बघा कसे आहेत या साईडला. बरेच वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या जातीचे असलेले बैल. हे बघा इकडं बघा. त्याच्यानंतर इकडं बघा एकदम तडाखेबाज बैल. हा बघा कसला बैल आहे बघा. कुठल्या आहे तुम्ही? कुठल्या आहे? गिरणाला. कुठल्या जातीचा आहे बैला? खिल्लार बैल आहे का? काय लावले आज प्राईस याची? 40,000. कमी जास्त होतात ते सांगताना आपण सांगतो त्याबद्दल आहे ना. याच्या आधी पण मार्केटमध्ये आला होता तुम्ही विकायला? नाही पहिल्यांदाच आलाय. घरचा बैल आहे का? घरचा बैल आहे. आज का विकताय त्याला? काय नाही आता देऊन टाकू एकच आहे. बाकी अजून पण बैल आहेत घरात. त्याच्यामुळे ते विकतायत. हा बघा आणि किंमत तुम्हाला मी सांगितली. हे बघा मी दाखवतोय तुम्हाला मार्केट आहे ना हा पूर्ण दाखवतोय. बघा आता मागाशी आपण त्या साईडला होतो मधून आपण कव्हर केला. आता हा शेवटचा राहिला आहे टप्पा. त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. ही बघा ही जोडी बघा. तुम्ही आहे मालक इकडं आहे. कुठल्या जातीचं आहे ते? डांगी जाते. डांगी जातीचं. काय लावल्यात प्राईस? त्यांचं सांगितलं 75,000. 75 दोघांची. हे बघा 75,000 दोघांची त्यांनी सांगितले. त्याच्यानंतर मग इकडं आलो ना तर हा बघा हा बैल बघा शिंगा बघा त्याची कशी एकदम जवळून आहेत. हा बघा एकदम तडाखेबाज म्हणजे खूप असा धिप्पाट असलेला बैल. हे बघा इकडे एक बघा तो सफेद कलर तर हा काला कलर. तुम्ही मालक आहे? दूधवाला नाही मालक कोण आहे? दुसरे मालक नाही आलाय. काय प्राईस लावल्यात?
त्यांचे लावले 1.5 लाख 1.5 लाख दोघांची. हा, शेतीसाठी नाही तर शेतीसाठीच ना. शेतीसाठी. हा बघा धिप्पाट आहेत, एकदम धिप्पाटच्या धिप्पाट असलेलं बैल. आणि इकडं तुम्ही लाईन बघितली ना तरी बघा लाईन आराम करतायत. तुम्ही विकत घेण्यासाठी आलो? विकत घेतला तुम्ही? नाही घेतला. मार्केट कधी असतो? शनिवारी. फक्त शनिवारी. टायमिंग काय मार्केटचा? टायमिंगचा 7 वाजतापासून चालू होतो. 7 वाजता चालू होतं आणि बंद किती वाजता होतंय? दुपारी 2 वाजता असं बंद होतो. ह्या मार्केटमध्ये म्हणजे कुठल्या गावागावातले बैल येतात विकायला? ते पुरं 12 गावचे बैल आहेत. 12 गावचे येतात ना. हा, खूप मोठा मार्केट आहे ना. खरेदी पण होते, विक्री पण होते. हा, आता जसं टेम्पो बघितलं तर बरेच टेम्पो लागले मार्केटमध्ये. लागले आहेत ना भरपूर टेम्पो. आता तुम्ही किती रुपयापर्यंत तुम्ही घेणार आहे बैल विकत? तर आम्ही काय 40-45 बजेट आणलेलं आहे बजेट तुम्ही? आणलं. हा, एक घेणार आहे की दोन? एक घ्यायचे. एक घ्यायचं. एक घरी आहे का तुमच्या? एक घरी. हा, नाव काय तुमचं? पांडुरंग बिनाजी दुबा. कुठले आहे तुम्ही? नांदगाव सदर. हा, नांदगावचे. त्यांनी मस्तपैकी आपल्याला माहिती सांगितली आणि दिला तुम्हाला टाईम आणि काय असतात ते दिवस. तर तुम्ही बघितलं ना तर बघा मार्केट. आणि बैलांच्या ज्या मार्केटमध्ये ना आपण पहिल्यांदाच आलो नाही तर आपले जे मार्केट असं तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर आपली ही बघा ही जोडी बघा इकडं. त्याच्यानंतर मग इकडं जर तुम्ही जर आलात ना तर हा बघा बैल तुम्हाला मी दाखवतो, जेणेकरून जर तुम्हाला जर काय विचार पडला घ्यायचा तर तुम्ही येऊ शकताय मार्केटमध्ये. हे बघा मार्केटमध्ये जे पण विकायला घेऊन येतात ना ते आपापल्या बैलाला मस्तपैकी आंघोळ साफसफाई करून घेऊन येत असतील. हे बघा बैल बघा, हे बघा इकडं. हा आहे बैलांचा मार्केट जर बघितलं ना खूप मोठा मार्केट आहे. म्हणजे म्हणजे बरेचसे शेतकरी आहेत ना खरेदी विक्रीवाले ते या मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्या साईडला जर तुम्ही बघितलं ना तर त्या साईडला बघा दुकानं लागलेली आहेत. कासरं वगैरे जर घ्यायची असेल तर या साईडला दुकानं पण तिथल्या तिथं आहेत. टेम्पो जर बघितलं ना बघा टेम्पोची लाईन बघा पूर्ण अशी लागलेली आहे. हे टेम्पो पण तेवढेच आहेत, बैल पण तेवढंच आहेत आणि माणसं पण तेवढेच आहेत. हां, तुम्ही कुठनं आलात? बैल विकत घ्यायला आलात का बघायला आलात? विकत घेतला तुम्ही? घ्यायचा आहे. कुठल्या म्हणजे कशासाठी? शेतीसाठी घ्यायचं आहे काय? आतापर्यंत बघितलंय? बघितलं 2-4 पण किमती जमते नाही ना. किंमत जमन आहे त्याच्यामुळे थांबलेला आहेत, विचार करतायत. हां, कुठला आहे तुम्ही? करवल्याचा. हां, तर ते आलेत बैल विकत घेऊन ये. तर बैल विकत घेऊन जाण्यासाठी आणि सोबत आलाय त्यांचा नातू आहे ना. हां, नातूला पण आवड आहे. तर मार्केटमध्ये ना वेगवेगळ्या जातीचं आणि वेगवेगळ्या साईजचं जसं घ्याल तसं बैल आहे बघा. ही जोडी बघा एकदम व्हाईट कलर आहे आणि म्हणजे मीडियम साईज असलेली जोडी. त्याच्यामध्ये इकडं बघा पूर्ण बैलच असतात ना. हां, तरी बघा इकडं चालले टॅगिंग. बघा टॅग कसा करतात बघा तो. हां, तो बघा टॅग झाला. आता टॅग झालेला आहे. आता किती दिवसांनी निघू नाही शकत टॅग परत? हा नाही, एकदा लावला तर. त्या टॅगचं महत्त्व काय, कशासाठी सांगा ना. मग तो म्हणजे आधार कार्ड आहे त्यांचं एक प्रकारचं जसं आधार आपल्या माणसाचं आधार कार्ड असतं तसं. तसं आधार कार्ड आहे. मी ऐकलंय म्हणजे आपल्या आधार कार्डची पण लिंक असतं मालकाच्या ते लिंक. पण लिंक असतं, मालकाचा नंबर, ओनरचं. हे दाखवा नाही काय कसं. याच्यावर टॅग नंबर आहे, आपला आधार कार्ड नंबर असतो तसा याचा टॅग नंबर आहे. हा टॅग नंबर आहे का? टॅग हा बघा टॅग नंबर आहे. तर एकदा लावला तर काढता येत नाही अजिबात. एकदा लावलं तर कान फाटणार म्हणजे जर काढला तर आहे ना. हा कान फाटणार. हां, तर ही टॅगिंग इथं होते म्हणजे दर शनिवारी होतेच हो, होते. दर शनिवारी. मग त्याच्यासाठी डॉक्युमेंट वगैरे होतात का? हो, डॉक्युमेंट त्याची काय पावती वगैरे असते? त्याचं हो पावती. विक्रीपत्ती पावती जी असते ती म्हणजे हा जो बैल एका मालकाचा जर आधार कार्ड लिंक झाला तर त्या मालकाचा लिंक दुसऱ्या मालकावर करायचा असेल तर पुन्हा ते प्रोसिजर करता येते. कम्प्युटर मार्फत असते. हां, तर बघा टॅगिंग होतं मित्रांनो. ही खूप महत्त्वाचं आहे, ही माहिती नव्हती आपल्याला. हे बघा झाली टॅगिंग. जे आपण बऱ्याच वेळेला बोलतो हे काय लावलंय म्हणून बघत असं आपल्याला वाटतं की एक क्वांटिटीसाठी लावला असेल हा टॅग, पण क्वांटिटीसाठी नाही. बघा तर बैलांचा कार्ड पण आधार कार्ड बनतोय हे पण तुम्हाला मी पहिल्यांदाच दाखवलं आणि मी पण पहिल्यांदाच बघितलं मित्रांनो. एकदा टॅग केला तर टॅग हा निघत नाही ना. नाही नाही आणि आमच्या पावतीवरती ना हा तोच नंबर राहतो. तोच नंबर राव. ते पावती दाखवतात. हे बघा पावतीचा कसा नंबर राहतो तो. बघा हा पावतीवरती हा टॅगिंग नंबर असतो आमचा. हां, ह्या नंबर शिवाय आम्ही ना पावत्या देत नाही कोणाला. म्हणजे मालकाचा पण नाव असते. हो, शेतकऱ्याचं नाव शेतकऱ्याचं नाव असतं. हां, म्हणजे ज्यांनी घेतलंय त्यांनी ते टॅग करा आणि घेऊन जाय. हो, 100. हां, म्हणजे उद्या जरी बैल चोरी झाला तर तुम्हाला ओळखता येईल. त्यांचं आधार कार्ड- ऐका ना, आमच्याकडे एक रजिस्टर आहे. त्याच्याकडे आधार कार्ड नंबरवरती आहे शेतकऱ्यांचा नाही का, आणि टॅगिंगचा नंबर आमच्याकडे रजिस्टर आहे तो.
अच्छा, म्हणजे मालकाचा आणि बैलाचा हे रजिस्ट्रेशन होतं, टॅगिंग लिंक होते आधार कार्ड. हा आधार कार्ड लिंक होतं. आधार कार्ड लिंक होतं. हा, म्हणजे बैलाचं महत्व वाढतं त्या मालकासोबतचं हो, असेल बरोबर जोडी. ना. मग उद्या काही झालं ना तर आपण आधार कार्ड वरती त्यांचं हे घेता येतं ना आपल्या. जरी उद्या हरवला तरी टॅगिंग नुसार पण आपण शोधू हो शकतो. 100%. टॅग शक्यतो निघतच नाही. नाही नाही नाव काय तुमचं? सुरेश पालवी. हा, तर यांनी मस्त माहिती दिली.